तर आज हा सगळा विषय मांडण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्नेहल महाजन मल्लखीर. या जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात आणि जेनेटिक डिसिजेसमध्ये यांचं सगळं काम आहे. बाकी त्यांचं सविस्तर कार्यक्षेत्र कसं आहे काय याबद्दल ते स्वतः सांगतात. त्यांच्यासोबत आज इथे सुवर्ण मॅडम आलेले आहेत आणि सौम्य मॅडम पण आलेले आहेत, ते त्यांचे असिस्टंट आहेत. आणि इथे आज जे सगळे इथे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह कॉम देशपांडे सर आहेत, त्यानंतर राजू चिटणीस आहेत, मराठी विज्ञान पत्रिका जी चालते त्याचं पूर्ण काम ते बघतो. दिलीप हेर्लेकर सर आहेत, जे पूर्वी जवळपास 30 वर्ष मराठी विज्ञान परिषदेचे एमडी म्हणून त्यांनी काम केलं आणि आता परत विज्ञान पत्रिका आणि बाकी सगळी जबाबदारी. आणि समेल सर आहेत, सध्या मराठी विज्ञान परिषदेचे एमडी म्हणून ते काम करतो. सगळे मेंबर्स आहेत सभासद परिषद. कॅन्सर रिसर्चर अच्छा, तर असे सगळेजण आहेत. आपला हा जो विषय आहे आजचा जनुकीय विज्ञानाचे जग, तर साधारण 6 महिन्यापूर्वी डॉक्टर स्नेहल महाजनांची आणि माझी ओळख झाली आणि त्यानंतर आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या, फोनवर पण झाल्या, प्रत्यक्ष पण आमच्या भेट झाल्या. आणि त्या चर्चेतनं असं एक आलं पुढे बाबा जिनोमिक्स, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स किंवा हा जो सगळा विषय आता वाढतो आहे तसाच जिनोमिक्स हा एक विषय खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे, पण त्याची कुठे चर्चा होत नाही. पण जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या जीवनावरती डायरेक्ट परिणाम होणार आहे तसंच या जिनोमिक्सचा सुद्धा आपल्या जीवनावरती परिणाम होणार आहे. तर नक्की ह्याच्याबद्दल आपण काय काय करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, या सगळ्याचं चर्चा होते आहे का बा आपलं काय होणार आहे, नोकऱ्या किती शिल्लक राहतील, काय किती होईल, कसं होईल. पण ह्या संदर्भात त्याची चर्चा कुठे होताना दिसत नाही. आणि जेव्हा हा विषय चर्चेला आला त्यावेळेस अगदी मला एक पुस्तक आहे, उद्या काय झालं, कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल, NBTचं पब्लिकेशन आहे, विज्ञान कथासंग्रह आहे. त्याच्यातल्या 2 गोष्टी आहेत. एक आहे संघर्ष ईश्वराशी आणि दुसरा आहे वसुदैवी कृष्णनेला. त्या 2 गोष्टी मला आठवतात. तर जिनोमिक्सचा परिणाम सर्वसामान्यांवर किती होऊ शकतो किंवा काय काय त्याच्यातून पुढे शक्यता आहे. आणि मग ह्या जिनोमिक्सचा अभ्यास करताना आपल्याला कशा कशा पद्धतीने ह्याच्याकडे पाहायला लागेल. आणि जर एक नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे तर हे तंत्रज्ञान स्वीकारताना आपली मानसिकता ही कशा पद्धतीने आपल्याला बनवावी लागेल किंवा ह्या विषयाकडे कसं बघावं लागेल, त्या विषयाचा किती वापर करायचा, कसा वापर करायचा, वापर करताना मेडिकल वर्ल्ड त्याचा कसा वापर करणार आहे, सर्वसामान्यांनी ते क्षेत्र कसं स्वीकारायचं आहे. जसं पॅथॉलॉजी बाबत आपण फार पूर्वीपासून बघतो आहोत. पॅथॉलॉजी हे आपण म्हणू एका अर्थाने किंवा एक साध्या सोप्या भाषेत किंवा एक भौतिक जग असं म्हणतो. पण जिनोमिक हे असं कुठे भौतिकदृष्ट्या कुठे दिसत नाही, हे असं आध्यात्मिक असल्यासारखं आतमध्ये कुठेतरी आहे. त्याच्याकडे पोचायचं म्हणजे फार कॉन्सन्ट्रेशननी आणि फार तीव्रतेने वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून पाहावं लागतं. आणि म्हणून मग हे आजचं जे आपण सगळं अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही मुद्दे चर्चेला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक तर जनुकीय विज्ञानातील शैक्षणिक संधी. आता हा विषय जेव्हा आपण इथं पाहणार आहोत त्यावेळेस हा विषय जेव्हा समाजाकडे न्यायचा आहे त्यावेळेस तो विद्यार्थ्यांकडे न्यायचा आहे, सर्वसाधारण समाजापर्यंत पण न्यायचा आहे आणि समाजातले जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत पण न्यायचा आहे. कारण आज असं आहे का बा जनरल वैद्यकीय व्यावसायिकांना सुद्धा ह्याबाबत जास्त काही माहिती नाही किंवा याच्यातल्या ज्या काही पॅथॉलॉजिकल टेस्टिंग आहेत, क्लिनिकल टेस्टिंग आहेत त्याच्याबद्दल त्यांनाही फार काही जास्त माहिती आहे असं जाणवत नाहीये. किंवा एखादा जेनेटिक रिपोर्ट जर आला तर तो रिपोर्ट कसा अभ्यासायचा किंवा त्याचं वाचन कसं करायचं त्या सुद्धा माहिती जनरल कुठल्या सर्जन्सना फिजिशियन्सना आहे असं काही तिथे दिसत नाही. त्यामुळे मग हे जेव्हा आपल्याला विषय समाजापर्यंत घेऊन जायचा आहे त्यावेळेस ह्याची मांडणी कशी असावी, विद्यार्थ्यांकडे जाताना ह्याची मांडणी कशी असावी, त्याच्यात कुठले कुठले मुद्दे असावेत, कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला भर द्यायचा आहे, कुठल्या मुद्द्यांमधली टेक्निकॅलिटी सोपी कशी करता येईल, काय हा एक आपल्याला याच्यातनं बघायचा आहे. दुसरं म्हणजे ह्या जनुकीय विज्ञानातील व्यावसायिक संधी काय काय आहेत आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत आणि या व्यावसायिक संधींचा वापर करून घेताना त्यातली नैतिकता काय सांभाळावी लागणार आहे
हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विचारात घ्यायचं. तिसरं एक आहे का बा ह्याच जनुकीय विज्ञानाचा व्यावसायिक गैरवापर काय काय होऊ शकतो आणि तिथे मग आपल्या सर्वांना, सर्वसामान्यांना, डॉक्टरांना किंवा या सगळ्यांना कसं सावध राहायचं आहे आणि हा गैरवापर होऊ नये म्हणून आपल्याला काय काय त्याबद्दल विचार करायचा आहे, ते एक आहे. आणि त्याच्यानंतर जनुकीय विज्ञानाबाबत सर्वसामान्य व्यक्तींना प्रबोधनाची काय गरज आहे आणि ते प्रबोधन कसं करणं हे शक्य आहे आपल्याला. मग त्यासाठी त्याची शब्दरचना कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले विषय घ्यावेत, कुठले मुद्दे घ्यावेत, कुठले न घ्यावेत, त्याची टेक्निकॅलिटी सोपी कशी करून सांगता येईल, अशा सगळ्या अनुषंगाने आजचं हे जे काही लेक्चर होणार आहे या सगळ्या विषयाची माहिती आणि मांडणी करण्याचं, त्याच्याबाबत आपल्या सगळ्यांना विचार करायचा आहे. आणि त्यानंतर नाशिक विभागाचा असा एक पहिला प्रयत्न असणार आहे का बा याचं एक प्रोटोटाईप हे नाशिकमध्ये विद्यार्थ्यांमध्ये 5 लेक्चर्स, डॉक्टरांमध्ये म्हणजे वैद्यकीय फ्रॅटर्निटीमध्ये 5 लेक्चर्स आणि सर्वसामान्यांमध्ये 5 लेक्चर्स, असे 15 लेक्चर्सचा कार्यक्रम होईल. त्यातून जो काही अनुभव येईल आपल्याला किंवा काही बदल करणं अपेक्षित आहे का, यांचं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं पडतंय, डॉक्टरांचं काय म्हणणं पडतंय, तर या सगळ्यावर आधारित परत एक चर्चा होईल. आणि मग हा कार्यक्रम पुढे कसा कंटिन्यू करायचा, काय कंटिन्यू करायचा, इतर विभागांकडे नेणं उपयुक्त ठरेल न ठरेल, काय कसं, हे सगळं त्या पुढच्या टप्प्यामध्ये. पण आज होताना मात्र आपल्याला हे जे काही सगळं आता स्नेहलताई सगळं इथं मांडणी करतील त्याच्यावर ह्या सगळ्या पद्धतीने विचार करून काय आपल्या सूचना असतील, काही अजून आपल्याला त्यात मुद्दे अपेक्षित असतील, काय असतील, ही सगळी चर्चा आपल्याला इथे अपेक्षित आहे. तर आता आज सर्वप्रथम मी स्नेहलताईंचा सत्कार स्वातीताईंना करायला सांगतो. त्यांनी विज्ञान परिषदेचा एक पूर्ण माहिती संच आणि फळांची टोपली देऊन त्यांचा सत्कार करावा. तसंच नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय आरे यांना मी विनंती करतो का त्यांनी पम देशपांडे सरांचा सत्कार करावा. नाशिक विभागाला हा असा काहीतरी कार्यक्रम आणि असं काहीतरी करण्यासाठी मध्यवर्तींनी सगळी सोय केली त्याबद्दल आम्हाला आनंद आहे की एका विभागाने याचा वापर केला. त्याचप्रमाणे डॉक्टर राजीव चिटणीस यांनाही मी सांगतो असू द्या घ्या. धन्यवाद. तसंच डॉक्टर रजनीताई त्यांचाही आणि सौम्या त्यांचाही. तर मी डॉक्टर स्नेहाला विनंती करतो की त्यांनी आता पूर्ण सूत्र स्वीकार. थँक्यू काका. इंट्रोडक्शन आणि ते एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्साइज पण केलं तुम्ही. मूळ उद्देश माझा अप्रोच करण्याचा म्हणजे विज्ञान परिषद असू दे, कुठे सायन्स फोरम असू दे, तो एक आहे की खूप ठिकाणी मला ना असमानता दिसली. म्हणजे एका बाजूला मी प्रॅक्टिस करते गेल्या 10 वर्षापासून, मला डॉक्टर्समध्ये पण अवेअरनेसचे टॉक्स घ्यायला लागतात कारण की जेनेटिक्सचा संशोधनाचा ॲप्लिकेशनचा वेग इतका फास्ट वाढतोय. आणि दुसऱ्या बाजूला मला असं दिसतं की काही आता ICSE पोर्शन असू दे त्याच्यामध्ये ऑलरेडी जीन एक्सप्रेशन आणि मी जे सगळं शिकले ना ते ऑलरेडी आलेलं आहे, पण तेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमात आलंय का आणि तेच मग पब्लिक पर्यंत किती गेलंय. म्हणजे ऍप्लिकेशन एका बाजूला पेशंट पर्यंत होत असताना, नोकऱ्यांमध्ये होत असताना हे सगळं कसं काय आपल्याला बरोबर घेता येईल. आणि या दृष्टिकोनातनं मी सायन्स फोरमशी रिलेटेड जे लोक असतील, मराठी विज्ञान परिषदेचे काका आहेत अजित काका, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की म्हणजे आम्ही तर हे करतोय पण नक्की काय लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आहे. बरं आता असं झालंय की लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ही तुमच्याकडे येते माहिती मोबाईलमुळे, त्यामुळे पटकन वाटते पण. म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत एखादा माणूस साधा म्हणून त्याला माहित नसेल, कदाचित तो ते वाचलेलं पण असेल. पण ती जी गॅप ऑफ अंडरस्टँडिंग अँड ऍप्लिकेशन आहे विथ जेन्युनिटी, कारण की त्या ज्या वेगाने सायन्स पुढे जात असतं त्याचे ऍप्लिकेशन त्याच वेगाने आपण असं बघतो की सुडो सायन्स पण आपल्याला कॅच करत असतं.
आणि ती सीमारेषा आता दुसरं का व्हायला लागली, कारण ती वेगच खूप वाढलेला आहे आणि तेवढी अटेन्शन कपॅसिटी पण आपली कमी झाली. मग अशा वेळेला आपल्याला असं ऍप्लिकेशन त्या त्या क्षेत्राला कसं देता येईल जेणेकरून ज्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला सुलभ करता आलं पाहिजे. पण सुलभीकरणामध्ये एक असा प्रॉब्लेम असतो की त्याचं काय म्हणूया आपण रॉ किंवा बेसिक अंडरस्टँडिंग जायला नको. म्हणजे आपण खूपच सोपं करायला गेलो तर मग ते काहीतरी त्याचे अर्थच वेगळे निघतील का. तर असे सगळ्याचा विचार मी करत होते की जनुकीय विज्ञानाचं मग ऍप्लिकेशन कसं आपल्याला सगळ्यांना समजून सांगता येईल. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेकडे याचा एक उद्देश म्हणजे मी मराठी शाळेत शिकले 10वीपर्यंत आणि त्यामुळे तेव्हा मी नाशिकला होते आणि तेव्हा विज्ञान परिषदेचे ते प्रयोग असतात आणि ते कार्यक्रम असतात. तेव्हा मी शाळेमध्ये ते असतात ना वेगवेगळे प्रदर्शन, त्याच्यात आपण ते प्रोजेक्ट करतो आणि मग ते होतं की बाबा मराठी विज्ञान परिषद खूप वर्षांपासून आहे, त्यामुळे तुमचा अनुभव खूप गाढ आहे एकूण वेगवेगळ्या क्षेत्रातला, त्यामुळे त्याचा मला म्हणजे त्यांना शिकता येईल. आता मी सुरुवात करते पण मी बऱ्याच स्लाइड्स आहेत. तर तुम्हाला असं वाटलं कारण जनुकीय विज्ञानाचं जग आहे म्हणजे ते मी विश्व नाव द्यायला पाहिजे होतं, पण ते इतकं मोठं आहे की सगळं मला कॅप्चर करता येईल असं नाही. तरी मी साधारण थोडासा असा विचार केला की थोडं थोडं प्रत्येकाला मला स्पर्श करता येईल. स्लाइड्स काही काही इंग्रजी पण मी मराठी बोलते कारण की मी काकांना म्हणले पण की त्यात मराठीत टाकू का मी, म्हणजे आता जनुकीय विज्ञानाचं जग ते जनुक मुलं तर डायरेक्ट आता जीन्स म्हणतात, पण मला असं वाटलं आपण जीन्स बोलताना बोललो पण तरी पण आपण जनुकीय लिहिलं पाहिजे म्हणजे ते इम्प्रेशन मराठी राहील ना, म्हणजे मराठी ही जनुकीय म्हणजे असं. तर म्हणून मी थोडं मराठी थोडं इंग्लिश असं केलंय. जर तुम्हाला असं वाटलं ना की नाही बास आता म्हणजे खूप झालं तर मला थांबवा कारण की विषयच मोठा आहे. सुरुवात मी इथून करते की सगळ्यांनाच शाळेमध्ये म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण मेंडेल शाळेमध्ये आपल्या बायोलॉजीच्या जीवशास्त्राच्या बुकमध्ये शिकलंय आणि तरी सुद्धा इतक्या वर्षांपासून आपण मेंडेल ऐकत असून सुद्धा आपलं नॉलेज लिमिटेड आहे. म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी 10वी 12वी नंतर आपण पुढे जेनेटिक्स शिकतच नाही असं किंवा थोडं थोडं शिकतो. मग हे असं मध्येच का थांबलं आणि अचानक आता का आलं. तर आपल्याला माहिती की मेंडेलचे प्रयोग आणि आपण ते वाटाण्याचे आणि पी प्लांट आणि ते सगळं शिकलेलं आहे आणि त्याने जे शिकवलं त्याने जे प्रयोग केले ते त्याने एकदम डॉक्युमेंटेड ठेवले. त्याचे रिझल्ट एकदम मॅथमॅटिकल होते, एकदम लॉजिकल होते आणि जी गोष्ट मॅथमॅटिकली लॉजिकली एक्सप्लेन केली असेल ती कायम खूप वर्ष टिकते आणि म्हणून तिथे तुम्ही सोडो सायन्स तुम्हाला तिथे मार्क करू शकत नाही त्याच्यावर. आणि म्हणून आपण एका लॉजिकल फ्लो मध्ये जर जेनेटिक्स शिकलं तर ते एकदम तसं सोपं आहे आणि ते लॉजिक आणि रॅशनॅलिटी आपण कायम ठेवली तर किती का वेग असेल कुठल्याही गोष्टींचा. आपल्याला आपण कुठलाही सायन्स असू दे, मी तर म्हणते फक्त आपली सायन्स मॉडर्न सायन्स नाही, अगदी प्राचीन पण कुठली सायन्स असू दे ती पण सुडो सायन्समध्ये जेव्हा शफल होऊन किंवा कव्हर करून आपल्याकडे येतात तेव्हा आपण जर ती रॅशनॅलिटी लॉजिकल थोडंसं वेगळं केलं तर आपण ते बघू शकतो. म्हणजे विज्ञान परिषदेचा उद्देश असतो आणि म्हणून मी ते या व्यासपीठावर त्या दृष्टीने म्हणते. तर सुरुवातीला जेव्हा मेंडेलने सुरुवात केली त्याच्यानंतर अक्युरेट काउंटिंग ऑफ क्रोमोसोम सेलमधलं सेल डिव्हिजन मायटोसिस मेटाफेज हे थोडं थोडं शाळेत असतं. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आता या क्षेत्रात 20व्या सेंचुरीमध्ये जेव्हा येतो शतकामध्ये येतो तर एकदम मोठं एक्सप्लोजन ऑफ नॉलेज झालं कारण वी आर इन टू एज ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अनालिसिस अँड स्टोरेज ऑफ जेनोमिक डेटासाठी आपल्याकडे खूप मोठा प्लॅटफॉर्म्स आहेत. कम्प्युटिंग पॉवर इन द हँड ऑफ सायंटिस्ट खरं म्हणजे मी लिहिले इथे आहे सायंटिस्ट पण ती आता डायरेक्ट लोकांच्याच हातात आली मी इथे सायंटिस्ट लिहिले आहे. पण कम्प्युटिंग पॉवर वी नाव विथ यूज ऑफ ॲप्स अँड डिरेक्ट ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन इट इज डिरेक्टली कमिंग टू कॉमन मॅन्स हँड ऑल्सो. शेअरिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉफ्टवेअर डेटा हॅज बिकम व्हेरी इझी. सो त्याच्यामुळे काय झालंय की एक्सप्लोजन ऑफ नॉलेज विच नाव वी सीम की अरे खूपच मोठे आपण कसं कॅप्चर करणार. आणि त्याची सुरुवात पण 2000 शतकामध्ये जेव्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये भारतातले पण बरेचसे सायंटिस्ट होते. सगळ्या जगातल्या सायंटिस्टने पूर्णच्या पूर्ण ह्युमन जिनोम आपल्याला समजून घ्यायचं जेव्हा ठरवलं आणि त्याच्यानंतर 2000 मध्ये इंटरनेटचा वेग म्हणजे त्या याच्या संशोधनातून आपल्याला कळलं की सगळं नॉलेज पसरायला लागलं. तसंच ह्युमन जिनोममुळे त्या क्षेत्रातलं संशोधन इतक्या फास्ट झालंय की आता 20 वर्षात ते खूपच वाढले. तर त्याचा वेग म्हणजे एक आपण जसं सायन्समध्ये कुठेतरी अडथळा असतो रेझिस्टन्स आणि छोटी लिव्हर मिळाली की ते पटकन वरती जातं तसं ते ह्युमन जिनोम प्रोजेक्टने लिव्हरेज करून टाकलं सगळं नॉलेज आणि त्याच्यामुळे तो एकदम एक्सप्लोजन ऑफ नॉलेज झालं बाय विच
ऍप्लिकेशन्स रिसर्च पण वाढले आणि म्हणून ते आता एक्सप्लोजन ऑफ नॉलेज 20 वर्षात खूप झाले. त्याच्या आधीचा त्याचा पेस थोडा कमी होता आणि त्याला जोडलं गेलं इंजिन इंटरनेटचं. त्यामुळे काय झालं की तुम्ही डेटा शेअर करू शकता, कम्पेअर करू शकता, रिसर्च एकमेकांशी शेअर करू शकता आणि याच्यामुळे ते जास्त ऍप्लिकेशन्स वाढली. तर ह्युमन जिनोम म्हणजे आपल्याला नॉर्मली सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती की 43 क्रोमोसोम्स प्रत्येक सेलमध्ये असतात, 22 ऑटोसोम्स असतात, 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम XY इन बॉयज, XX इन गर्ल्स आणि साधारणपणे या सगळ्या क्रोमोसोम्स मध्ये मिळून 25,000 जीन्स असतात. खरं म्हणजे तो आकडा कमी आहे, नवीन संशोधनानुसार 21,000 आम्ही म्हणतो. मायटोकॉन्ड्रियामध्ये पण वेगळा DNA असतो जो फक्त आईकडून येतो आणि आपल्याला माहिती की सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन त्यांची एकदम स्पेसिफिक पेअरिंग असतं. हे खूपच इम्पॉर्टंट आणि हे इतकं म्हणजे त्या निसर्गाने इतकं स्पेसिफिक करून टाकलंय. त्यामुळे हे सायन्स एकदम लॉजिकल आणि इंटरप्रिटेशन सायंटिफिक होत गेलं. बेस पेअर म्हणजे जसं कम्प्युटरमध्ये आपण BP म्हणतो, तर ही एक बेसची पेअर झाली, CG किंवा AT, त्याला म्हणतात बेस पेअर. म्हणजे जसं कम्प्युटर्समध्ये बाईट्स आणि मेगाबाईट्स असतात तसं 1000 बेस पेअर्स म्हणजे किलो बेसिस होतं, 1000 किलो बेसिस म्हणजे मेगा बेसिस होतं. आणि हे मी असे शब्द लिहिलेत कारण की आमचे आता रुटीन जे पेशंटचे रिपोर्ट्स असतात ना, जे तुमच्या पण हातात कधी पण येऊ शकतात कारण पेशंट ऍप्लिकेशन म्हणजे खूप वाढले, तर तिथे असं MB, KB, BP असं लिहिलेलं असतं. त्यामुळे उद्या जर कोणी असा रिपोर्ट बघितला आणि पटकन सर्च केलं तर त्याला लगेच समजेल की इतकं मेगा बेसिसचं डिलिशन आहे, त्या मेगा बेसिसचं म्युटेशन व्हॉटएव्हर आहे. 2 सेट्स असतात 23 क्रोमोसोमचे आणि ईच कंटेन्स 3.2 × 10⁹ बिलियन बेस पेअर्स. त्यातलं लेस दॅन 10% एन्कोड्स प्रोटीन्स. प्रोटीन्स हे आपल्याला माहिती आहे म्हणजे शास्त्रानुसार की प्रोटीन्स आपलं फंक्शन बॉडीमध्ये करत असतात, बॉडी बिल्डिंगचं पण ते ब्लॉक्स असतात. तर 10% पण कमी प्रोटीन्स एन्कोड करतात. म्हणजे 90%चं फंक्शन तर अजूनही आपल्याला तसं थोडं मिस्ट्रीज आहे आणि म्हणजे अजून आपल्याला कितीतरी पल्ला गाठायचा आहे. आणि 50% त्याच्यातला जिनोम म्हणजे रिपिटेटिव्ह फॉर्म्स आहेत, म्हणजे CGA. तर इतका मोठा जो भाग आहे तो कंट्रोल करतोय की इव्होल्युशनमुळे आपल्याला अजून आपण कॅरी करतोय की त्याचं काही वेगळं एक्सप्रेशनचं फंक्शन आहे हे आपल्याला अजून पूर्णपणे समजलेलं नाही, जे की सध्या रिसर्च डोमेनमध्ये मोठा आहे. तर नॉर्मल फ्लो असतो क्रोमोसोम्स, जीन्स, एक्झोम, जीनोम. मी डिरेक्ट हे शब्द वापरते कारण की मोठं टॉक आहे ना, म्हणून प्रत्येक गोष्ट पूर्ण एक्सप्लेन नाही केली कारण की ती तुम्ही आजकाल सगळे सर्च करू शकता. तो क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ DNA. तर हा जो दाखवले ही कॅरिओटाइपची इमेज आहे, म्हणजे सगळ्या 46 क्रोमोसोम्स मधला DNA जर मी काढला आणि तो एंड टू एंड स्ट्रेच केला तर तो 6 फीट लॉंग होईल आणि 6 बिलियन लेटर कोड होईल. तो एवढ्याशा एका सेलमध्ये असतो, म्हणजे सो टाईटली टायनी इट इज कॉम्पॅक्टली अरेंज इन 1 सेल. आणि हा DNA आहे आणि हा बेस पेअर जे आपण शाळेमध्ये पण बघितलेला आहे. तर क्रोमोसोम्स इज मेड अप ऑफ DNA आणि त्याच्यामुळे या बेस पेअरचे एकदम स्पेसिफिक असतं. आता हे सगळं खरं म्हणजे शाळेमध्ये ना आपल्याला हे शिकवलेलं असतं. माझ्या मते आता सौम्य आणि ते MSc केलंय तिथे जेनेटिक इंजिनिअरिंग, तर हे सगळं ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन बऱ्यापैकी BSc MSc ला असतं, म्हणजे बेसिक सायन्सेसमध्ये. मी साईड बाय साईड सांगते कारण की आपण जेव्हा शैक्षणिक मॉड्यूल विज्ञान परिषदेचं बनवू तर आपल्याला प्रत्येक त्या लेवलला शाळेतल्या मुलांचं किती अंडरस्टँडिंग आहे, कॉलेजमध्ये किती आहे, याच्या पुढे ते मॉड्यूल बनवायला घ्यावं लागेल. तर आणि सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ आपण असं म्हणतो की DNA म्हणजे आपण आता क्रोमोसोम्स मागे आपण बघितलं की क्रोमोसोम्स पासून आपण DNA पर्यंत आलो. आता DNA नंतर हा DNA RNA बनवतो, RNA प्रोटीन बनवतो आणि प्रोटीन्सचं मग मसल असतं, हिमोग्लोबिन असतं, आयमध्ये प्रोटीन असतं. तर आपण आता पूर्णपणे DNAचं सिक्वेन्सिंग करू शकतो. कुठे अगदी साध्यात साधे हे करू शकते. आता सिक्वेन्सर्स खूपच सोपं झालेलं आहे, कॉस्ट कमी झालेली आहे. त्याच्यापासून RNA बनतो, त्याचा पण आपण सिक्वेन्सिंग करू शकतो. युजली RNAचा जास्तीत जास्त रिसर्चमध्ये सध्या अजून उपयोग होतो आणि क्लिनिकल ॲप्लिकेशन्समध्ये, कॅन्सर्समध्ये थोडा डिरेक्ट ॲप्लिकेशन आहे. आणि प्रोटीन्स व्यवस्थित फोल्ड करून वेगवेगळे तयार होतात. तर म्हणजे कसं होतं की पूर्वी आम्ही जसं पेशंट आपण बघतो की पोट दुखतंय, हात दुखतंय, डोकं दुखतंय, तर आपण याचं साधारण फंक्शनल अनालिसिस कोरिलेट कसं करायचो की ब्लड घेणार, मग आपण किंवा MRI करणार, सोनोग्राफी करणार, एक्सरे बघणार, जिथे आपण डायरेक्ट स्ट्रक्चर बघतो. ते समजा मला काहीतरी वाटलं की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आम्ही ब्लड घेतो. ब्लडमध्ये आपण प्रोटीन तपासतो ना, म्हणजे हिमोग्लोबिन तपासतो. आता आपण हिमोग्लोबिन ॲबनॉर्मल आहे की नाही बघण्यासाठी DNA RNA पर्यंत, RNA आणि मग DNA पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपण
वी आर मुव्हिंग फ्रॉम इव्हन इन डायग्नोसिस, म्हणजे माझं क्षेत्र घेतलं डॉक्टरांचं, तर डायग्नोसिस आपण अगदी मूळ कारणापर्यंत आता शोधू शकतो. आणि याचा वापर कुठे होतो, तर त्याचा वापर प्रिसाईज थेरपीसाठी, म्हणजे जसं तुम्हाला जर मूळ कारण समजलं आजाराचं, तर तुम्ही जास्त प्रिसाईज थेरपी देऊ शकता, जी की कॅन्सर आणि याच्यामध्ये ऑलरेडी जेनेटिक बेस्ड थेरपी आलेली आहे. तर हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. तसतसं मी सांगत जाते, जसं त्या स्लाइड्सवरती येईल. आता हे शब्द काही या टर्मिनॉलॉजीज की ज्या स्पेसिफिक आहेत, की ज्या आपल्याला एज्युकेशन मॉड्यूलमध्ये वापराव्या लागतील आणि त्या आधी आपल्याला समजून घ्यायला लागतील. की ट्रेट इज ॲज रिलेटेड टू जेनेटिक्स इज अ स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन इंडिव्हिज्युअल, म्हणजे वेगवेगळे आपण म्हणूया फीचर्स किंवा जे जीन्स आणि एन्व्हायरमेंट आणि त्याचं कॉम्बिनेशन मिळून ठरवू शकतात. तर ते क्वालिटेटिव्ह ट्रेट असू शकतं, जसं की आय कलर, त्याची क्वालिटी ब्राऊन आहे, ब्लू आहे, वेगवेगळं कलर, किंवा क्वांटिटेटिव्ह, म्हणजे जसं मी म्हटलं ब्लड प्रेशर हिमोग्लोबिन तुम्ही मोजता, तर तसे वेगवेगळे ट्रेटचं एक कॉम्बिनेशन म्हणजे माणूस असतो. तर आणि ते कॉम्बिनेशन काही जेनेटिकली डिटर्मिन्ड असतं, काही एन्व्हायरमेंटली डिटर्मिन्ड असतं. तर हे मी इथे जस्ट दिलेलं आहे इंटरनेटवर. तर हे गिव्हन ट्रेट इज पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल्स ओव्हरऑल फिनोटाईप. तर फिनोटाईप म्हणजे माणसाचं पूर्ण स्वरूप आणि जिनोटाईप म्हणजे त्याचं जीन सिक्वेन्सिंग, असे सर्वसाधारणपणे आपण साध्या ढोबळ मराठीमध्ये म्हणलं तर. आणि हा क्रोमोसोम आहे, त्याच्यावरचा एखादा पॉइंटवरती जेव्हा आपण जीन तपासतो तेव्हा त्याला त्या लोकस म्हणतात, अनेक लोसाय, आणि त्या लोसायवरचा तो जीन की जो तो ट्रेट आपल्याला देत असतो. आता तर हे जे ट्रेट आपण म्हणतो, समजा मी हे आज डोळ्याचा रंग म्हणाले किंवा केसांचा रंग म्हणाले, तर जगभरामध्ये आपण पूर्ण जगाच्या दृष्टीने विचार करूया. तर हे व्हेरिएशन कसे येतात, तर एखाद्या ठिकाणी कुणाच्या सिक्वेन्समध्ये सी म्हणजे सायटोसिन असेल, ॲडेनिन असेल, आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या माणसामध्ये तिथे सीच्या ऐवजी टी असेल, तर याला आम्ही म्युटेशन तोपर्यंत म्हणत नाही जोपर्यंत ते आजार करत नाही. तर याला आपण जेनेटिक व्हेरियंट्स म्हणतो. म्हणजे चेंजेस इन द DNA सिक्वेन्स आर कॉल्ड एज जेनेटिक व्हेरियंट्स. मेजॉरिटी ऑफ टाइम जेनेटिक व्हेरियंट्स हॅव नो इफेक्ट एट ऑल. नो इफेक्ट म्हणजे कधी कधी फारसा काहीच फरक पडत नाही, कधी कधी त्याच्यामुळे चेंज इन कलर्स होतात. म्हणूनच आपली ही पॉप्युलेशन एवढी व्हेरिएबल आहे. म्हणजे 99 सगळ्यांनी वाचलं असेल मराठी विज्ञान परिषद, तुम्ही एवढा ऐकता की 99% जास्त DNA सगळ्यांचा सारखा असतो. तर ते 1% पण कमी DNA वेगळा असून सुद्धा आपण इतके व्हेरिएबल कसं आहोत, म्हणजे दिसायला पण, स्वभावाने पण, सगळ्या गोष्टींनी. कारण की तुम्ही तो 1% जरी म्हणलात तरी ते खूप लाख न्यूक्लिओटाइड्स होतात ना, हे म्हणजे त्याचा 1% बिलियनचा तुम्ही करता, आणि म्हणून खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. त्यामुळे देर आर रफली 4 to 5 million such genomic variants in each individual genome. These variants may be unique to that individual or may occur in others as well. म्हणजे काही व्हेरिएशन काहींमध्ये सेम असतील पण ते दुसऱ्या लोकसमध्ये काहीतरी त्यांच्यात व्हेरिएशन असेल. इथे ते कदाचित हे 4-5 सेम असतील पण त्यांच्यात इथे कुठेतरी व्हेरिएशन असेल. त्यातले सम व्हेरियंट्स इन्क्रीज द रिस्क ऑफ डेव्हलपिंग द डिझिजेस, while others may reduce such risk, others may not have any disease risk. आणि म्हणून आपल्याला कळतं, जसं की आता एकदम डिरेक्ट कोविडचंच आपण बघूया, की एखाद्या कोविडने एकाला खूपच सिव्हिअर आजार झाला, एकाला खूपच काहीच नाही, म्हणजे कळलं पण नाही की कोविड झाला की नाही, आणि काहींना माइल्ड झाला आणि बरा झाला. तर वेगवेगळे कोविड व्हेरिएशन्स होते ना. एखादा व्हायरस खूपच डेंजरस होता, तर व्हायरसेस जसे व्हेरिएशन होत गेले तसे माणसांमध्ये पण व्हेरिएशन्स असतात जे आपल्याला इम्युनिटी आणि ते देत असतात, आणि म्हणून आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्या डिझीजला रिॲक्ट होऊ शकतो. तर ही व्हेरिएशन्स तपासण्याचा पण एक आता प्लॅटफॉर्म आलेला आहे जिनोमिक्समध्ये. तर तेच मी सुरुवातीला जे सांगितलं की आधी आम्ही काय बघायचो की क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे अजूनही ते गोल्ड स्टँडर्ड आहे की पेशंट आल्यानंतर आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, पोटात दुखतंय का, डोळे कसे आहेत, तोंड कसे, जीभ कसे वगैरे. नंतर आपण त्याचे ऑर्गन बघायला लागलो सोनोग्राफी करून, MRI करून. त्याच्यानंतर कधी कधी अगदी डीप आम्हाला नाही समजलं तर आम्ही बायोप्सी घेतो, दुसरं अजून काहीतरी टिश्यू घेतो. तर इथपर्यंत होतं. आता DNA मुळे काय झालंय की आपण त्या सेलमधल्या ऑर्गॅनिल्स पर्यंत पोहोचलोय. म्हणजे अरे एखादा मार्फन सिंड्रोमचा एक आजार आहे की त्याच्यामध्ये मग सायटोस्केलेटनचा प्रॉब्लेम आहे का, त्या सायटोस्केलेटन कुठले जीन बनवतात, आणि मग आपण त्याची थेरपी आणू शकतो. तर इतक्यापर्यंत आपण सेल ऑर्गॅनिली, इन्फर्टिलिटी असेल, मेल इन्फर्टिलिटी, तर सेंट्रिओल्समध्ये प्रॉब्लेम आहे का, तर असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण आता पोहोचू शकतो कारणापर्यंत आजारांच्या. आणि आता हे जर का आपण म्हणजे हे सगळं का करायचं, सिक्वेन्सिंग, आजार तर सोडू देते, तर आपल्याला इमिजिएट ऍप्लिकेशन, पण असं जनरल म्हणतो ह्युमन जिनोम कशासाठी शिकायचा, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स काय आहेत. तर सिक्वेन्स म्हणजे काय, तो ऑर्डर ऑफ न्यूक्लिओटाइड्स इन द DNA, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, आणि त्याच्यामुळे
आपल्याला जनरली पण सायन्सच्या दृष्टिकोनातनं इन्फॉर्मेशन ग्रोथ माणसाची कशी होते, डेव्हलपमेंट कशी होते, इव्होल्युशन माणसाची आतापर्यंत कशी होत झाली, पुढे आपण काय एक्सपेक्ट करतो, आपल्याला माहिती आहे का की काही वर्षाकरता आपण काही प्रोजेक्ट करू शकतो का, त्याचं फंक्शन, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स हे आपल्याला डीएनए माहिती देऊ शकतं. अंडरस्टँडिंग ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द ऑर्गॅनिझम इन जनरल टू ट्रेस ओरिजिन ऑफ डिझीज आणि अकॉर्डिंगली ट्रीटमेंट्स हे तर मेडिकल क्षेत्रात होतं. आणि मग आपल्याला आता आपण ऐकतो की एनजीएस नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. तर फर्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग अगदी पूर्वी जेव्हा डीएनएचं मॉडेल आपल्याला वॅटसन क्रिकने दिलं तेव्हा डीएनएचा सिक्वेन्स छोटासा सापडला, पण डीएनए इतका मोठा आहे की तेव्हा छोटं सिक्वेन्सिंग करू शकायचे सायंटिस्ट. त्याच्यानंतर सॅंगर नावाची मेथड आली की ज्याच्याने आपण व्यवस्थित जीन पूर्ण घेऊन सॅंगर करू शकलो. असं ते टेक्निक जेव्हा इव्होल्यूट होत गेलं तेव्हा सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन म्हणजे जे मी आता म्हटलं बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि सगळं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने आता जी सुरुवातीला आपल्याला नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग म्हणजे एकदम सरळ सगळा डीएनए काढून आपण सिक्वेन्सिंग एकदम सिक्वेन्सरमध्ये टाकून आपल्याला ती माहिती मिळू शकते, मग ती आपण इंटरप्रेट करायची. तर इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जसजसं आपल्याला ते टेक्निक वाढत गेलं तसतशी आता कॉस्ट कमी होत गेली. म्हणजे आजच्याच एका पेशंटला मी सांगितलं जे सिक्वेन्सिंग, एक्झोम सिक्वेन्सिंग आम्हाला 1-2 वर्ष 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मी नुकती प्रॅक्टिस 10 वर्षापूर्वी सुरू केली तेव्हा तर मला बाहेरच आम्हाला पाठवायला लागायचं किंवा थोड्या इन्स्टिट्यूट होत्या भारतात, तिथे आम्ही पेशंट सॅम्पल पाठवायचो. 5-6 वर्षापूर्वी त्याची कॉस्ट साधारण 40,000 50,000 होती. 3-4 वर्षापूर्वी ती 25,000 होती आणि आता आम्ही 10,000 8,000 9,000 सिक्वेन्सिंग करतो पेशंटचं. म्हणजे अगदी पाण्यासारखं काही पेशंट्समध्ये डॉक्टर डायरेक्ट वापरू शकतात, इतकी त्याची कॉस्ट कमी झालेली आहे. काही ठिकाणी बायोप्सीची गरज पण आता आम्हाला पडत नाही, डायरेक्ट जीन सिक्वेन्सिंग पण वापरलं जातं. तर हा असं आहे की ते सिक्वेन्सिंगची इन्फॉर्मेशन जी तयार होते ती विशिष्ट कलर्स ते आपण जे सोल्युशन करतो आणि मग ते लेझर कॅमेरा ते कॅप्चर करतो आणि असे आपल्याला ग्राफ देतो आणि त्याच्यामध्ये एचा वेगळा ग्राफ असतो, सीचा वेगळा, जीचा वेगळा, टीचा वेगळा आणि मग त्या ग्राफच्या याच्यानुसार ठरवलं जातं की कुठे काही रिप्लेस झालंय का. तर ही सिक्वेन्सिंग इन्फॉर्मेशन इंटरप्रिट केली जाते. ती इंटरप्रिट करणारी बायोइन्फॉर्मेटिक्स इंडस्ट्री आहे. ती इंटरप्रिट केल्यानंतर आम्हाला रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्या पेशंटची ती जुळवून बघायला पाहिजे. तर अशी सगळी पझल आहे. तर हे झालं आतापर्यंत आपण जेनेटिकचा अभ्यास कसा करतो आणि ते करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कशा इव्होल्यूट होत गेल्या. जसं काकांनी सांगितलं की थोडं या टॉकचं स्वरूप मी कसं ठेवलंय की ते आपल्याला जास्त मॉड्यूल्स किंवा शिक्षणाच्या विज्ञान परिषदेच्या दृष्टिकोनातून उपयोगी पाहिजे म्हणून छोटे मी त्याचे भाग केले जेव्हा मी आणि काका डिस्कस करत होतो. तर दुसरं मी त्याच्यातला एक टप्पा आता घेते की जनुकीय विज्ञानातल्या शैक्षणिक संधी काय. म्हणजे आता एवढं सगळं सिक्वेन्सिंग आणि ते आपण शिकलं पण मग ते आता कुठे कुठे अप्लाय होतं इमिजिएट ऍप्लिकेशन. कारण की मी जर म्हणते की अजून 50 वर्षांनी 1000वरचं औषध सापडणार तर सामान्य माणसांना काय फरक पडत नाही त्याच्याने. म्हणजे सायंटिस्टला एखाद्या वेळेस उपयोग होऊ शकेल पण मग सामान्य माणसांना याच्यात काही इंटरेस्ट नसतो. तर आता सध्या इमिजिएट ऍप्लिकेशन्स पण इतके आहेत की जसं क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स, इकॉलॉजिकल पॉप्युलेशनचा स्टडी पण आजकाल जेनेटिक्स वापरून केला जातो. ह्युमन जेनेटिक्स म्हणजे ह्युमनच्या नॉर्मल फंक्शनिंगचा अभ्यास. इम्युनोजेनेटिक्स, कोविड असू दे नाहीतर काही तुम्ही असं पण आजकाल ऐकलं असेल की इम्युनॉलॉजिकल आजार खूप वाढलेत, ॲलर्जिक खूप वाढलेत, ॲलर्जी रिलेटेड आजार ते इम्युनोजेनेटिक्सच्या अंडर येतं. मेडिकल जेनेटिक्स म्हणजे आम्ही सगळं जे डिरेक्ट पेशंटला ॲप्लिकेशन करतो ते. मॉलिक्युलर जेनेटिक्स वगैरे सगळं लॅबोरेटरीमध्ये आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग हे टेक्नॉलॉजी रिलेटेड. बायोइन्फॉर्मेटिक्स म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेड. रिसर्चमध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि जेनेटिक काउन्सिलर म्हणजे डॉक्टर आणि पेशंटमधला एक दुवा असतो की आम्ही पेशंट आल्यानंतर एक्झामिनेशन करून हे इन्व्हेस्टिगेशन करून या सगळ्या कधी पेशंट पण हे थोडे कॉम्प्लिकेटेड आणि खूप मोठे असल्यामुळे 1-1 तास लागतो. त्याच्यानंतर आम्ही सांगितल्यानंतर एकाच सिटिंगमध्ये एवढं सगळं पेशंट ग्रास्प नाही करू शकत. मग ह्याच्यानंतर परत 1-2 व्हिजिट्समध्ये त्यांना नाही आम्हाला काही नाही कळलंय किंवा हे नाही कळलंय किंवा कधी काही गोष्टींचा टॅबू असतो, भीती असते अरे जेनेटिक पहिलाच धक्का बसतो अरे हे काही जेनेटिक आजार झालाय का मला. तर खूप टप्प्यांमध्ये त्याचं सुलभीकरण त्या कम्युनिकेशनचं करण्यासाठी जेनेटिक काउन्सिलर जी की आपल्या देशामध्ये खूप गरज आहे आणि ती खूप मोठी गॅप आहे ती आपल्याला भरायला लागणार आहे. तर त्याचं ॲप्लिकेशन हॉस्पिटल्समध्ये मेडिकल जेनेटिक्स, फोरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये, क्राईममध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की डीएनएने आपण तपासू शकतो म्हणजे क्राईम. तर ती पण फोरेन्सिक CDFD जी आपली इन्स्टिट्यूट आहे तिथे हैदराबादला सगळं ते होतं. युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळे कोर्सेस बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायो इन्फॉर्मेटिक्स आणि त्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी आहेत. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये
विशिष्ट औषध विशिष्ट माणसावरती किती प्रमाणात परिणाम करू शकतं, किती प्रमाणात डोस दिल्यानंतर त्याला एकदम साईड इफेक्टच होऊन जाईल आणि किती प्रमाणात त्या माणसाला प्रिसाइजली वापर होईल, याला फार्मॅकोजिनॉमिक्स म्हणतात, जे की आता आहे कॅन्सर जिनॉमिक्समध्ये ऑलरेडी आपण वापरतो ते, की कॅन्सरमध्ये आपल्याला माहिती आहे की साईड इफेक्टचा खूप धोका असतो, त्यामुळे त्याचा डोस प्रिसाइज ठरवण्यासाठी फार्मॅकोजिनॉमिक्स आता वापरलं जातं. ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला माहिती बी बियाणं ते तर खूप पूर्वीपासून वापरतात, पण आता क्लायमेट चेंजमुळे त्याला जास्त महत्त्व आलं आहे की ते इतक्या फास्ट क्लायमेट सगळीकडे चेंज होतं, तर ती विशिष्ट पद्धतीने ती बियाणं करण्यासाठी ॲनिमल ब्रीडिंगमध्ये, फूड आणि ड्रिंक कंपनीज, हेल्थ आणि ब्युटी केअर इंडस्ट्रीमध्ये का, कारण की खूप सारे जे आपण हर्बल आणि ते प्रोडक्ट्स बघतो ना, त्याचे साईड इफेक्ट्स मग तुम्हाला कळत नाही ही स्पीशीज कुठली ती स्पीशीज कुठली, त्याची प्युरिटी जाणवण्यासाठी आणि तिथे तुम्हाला ते एव्हरेजिंग टेस्ट करण्यासाठी प्लांट जिनॉमिक्स उपयोगी पडतात. हा फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे की कोर्सेस कुठले कुठल्या क्षेत्रात अवेलेबल आहे, म्हणजे बायोलॉजी घेणाऱ्यांना आणि मॅथ्स स्ट्रीममध्ये. तर बायोलॉजीमध्ये जर तुम्ही मेडिकल म्हणालात तर मी आता जसं सांगितलं तसं आमचं हे मेडिकल स्ट्रीममध्ये पीडियाट्रिक्स आणि ऑब्स्टेटिक्स नंतर हे पेशंट आणि त्याच्यासाठी आहे, तिथे पुढे नंतर PhD पण आहे, सुपर स्पेशालिटीज पण आहेत, DNB कोर्सेस आणि जेनेटिक काउन्सिलिंग कोर्सेस, आणि नॉन मेडिकल म्हणजे आपण त्याला पॅरामेडिकल म्हणूया की जे BSc नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MSc आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, हे सगळ्यांचं ॲप्लिकेशन त्यांना लॅबोरेटरी आणि रिसर्चमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, पोस्ट डॉक्टरल PhD करू शकतात आणि हे इकडे MPhil जेनेटिक्स वगैरे करून टीचिंग सेशन. आणि मॅथ्समध्ये आता इंजिनिअरिंगमध्ये बायोइन्फॉर्मेटिक्स आणि ते जेनेटिक ॲप्स खूप ते याच्यामध्ये मूळ अंडरस्टँडिंग जेनेटिक आणि ते कंबाईन त्यांना करायला लागतं मॅथमॅटिक्स, तर ते ॲप्स आणि येत्या काळामध्ये पेशंटच्या हातात पण ही जेनेटिक ॲप्स जाण्याची शक्यता आहे टर्मिनॉलॉजी आणि इंटरप्रिटेशनसाठी. या सगळ्या इन्स्टिट्यूशन सध्या भारतातल्या म्हणजे काही त्यातल्या प्रॉमिनंट ज्या आहेत त्या मी दिलेल्या आहेत की या इन्स्टिट्यूशन्समध्ये व्हेरियस कोर्सेस आर अवेलेबल फॉर चिल्ड्रन. तर आपल्या जेव्हा आपण एज्युकेशनल मॉड्यूल बनवतो तेव्हा आपल्याला ते ॲप्लिकेशन पण शाळेतल्या मुलांना सांगायला पाहिजे कॉलेजच्या की बाबा हे करून तुम्ही शिकून पुढे काय करणार, कारण शेवटी जॉब आणि करिअर ऑप्शन्स त्यांना माहितीच पाहिजे. आता त्याच्यातले व्यावसायिक संधी आणि नैतिकता, तर हे जसं काका म्हणाले की एखादं क्षेत्र आल्यानंतर त्याच्यातली जेवढं ते सुलभीकरण होईल किंवा ते खूपच कॉम्प्लिकेटेड असेल, दोन्ही बाजूंनी आपण बघितलं तर त्याच्यातली नैतिकता जाऊन त्याचा वापर पैशाच्या गेनसाठी किंवा डॉमिनन्ससाठी आपण बघतो जेनेटिक ॲप्स आणि ते बनवण्यासाठी खूप मोठी स्पर्धा असते, व्यावसायिक स्पर्धा असते, तर याच्यामध्ये खूप होऊ शकतो की ते इतकं सटल असतात काही काही गोष्टी की ते समजावून सांगेपर्यंत त्या पेशंटचा त्या माणसांचा गैरसमज झालेला असतो, जे काही आपण सोशल मीडियावरती ऑलरेडी एक्सपिरियन्स करून झालेले. मग जर आपण एखादी एवढी मोठी टेक्नॉलॉजी जगाचं नॉलेज आपण सोशल मीडियावर आणून ठेवलं पण त्याचा थोडा दुरुपयोग काय झाला की काहीतरी आपण समजून सांगेपर्यंत माणसाच्या कपॅसिटीच्या आतमध्ये व्हर्च्युअल ते गेलेलं आहे. तसं हे जेनेटिक्समध्ये पण होण्याची खूप शक्यता आहे जसं आपण पुढे जाऊ, कारण आपण जसे व्हेरिएबल कलर्स बघतो ना, जसं की माणसाचं नाक वेगवेगळ्या शेपचं असतं, तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की व्हेरिएशन्स वर्सेस ॲबनॉर्मॅलिटीज, प्रत्येक व्हेरिएशनला आपण ॲबनॉर्मॅलिटी नाही म्हणू शकत. आणि हे जास्तीत जास्त आम्हाला का जाणवत आहे आता, कारण की ऑटिझम वाढीला लागले, बिहेवियर ॲबनॉर्मॅलिटीज, सायकियाट्रिक, मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट झाली, तर कुठे आपण ती लाईन ठेवणार की कुठे आपण बिहेवियर प्रॉब्लेम त्या मुलाला आहे किंवा त्या माणसाला आहे म्हणणार. आणि त्याच्यातलं काही काही आता अल्झायमर्स आपण बघतो, काही काही ठिकाणी पार्किन्सन वगैरे, तिथे पण आता जेनेटिक कॉज यायला लागले, औषधं त्याच्यावर येणार आहेत, तर मग कुठेतरी ती माणसं टॅबू होतील का उद्या त्याच्यामध्ये जेनेटिक कारण सापडलं तर, आणि ते खूपच समाजापासून एकदमच वेगळी जेनेटिकली अबनॉर्मल जर वाटली तर तिथे कुठेतरी आपल्याला व्हेरिएशन्स वर्सेस फुल अबनॉर्मलिटीज याच्यातलं शिक्षण भार आणि त्याच्याविषयीची जागृती करावी लागेल, म्हणजे अशी एकदम एक्स्ट्रीम अबनॉर्मलिटी असलेल्या जेनेटिक आजाराची माणसं पण आणि पेशंट्स पण जास्त चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ॲक्सेप्ट केली जाऊ शकतील आणि माइल्ड ॲबनॉर्मलिटी किंवा जे आपण नॉर्मली पण ॲकोमोडेट करू शकू. सध्या आपण कुठे आहोत तर आपल्याला 7,000 रेअर डिझिजेस माहिती आहेत, ते आपल्याला ओमिम म्हणजे ऑनलाईन मेंडेलियन इनहेरिटन्स ऑफ मॅन हा फ्री डेटाबेस आणि आहे, तिथे सगळे आजार हे दिलेले आहेत. त्याच्यातले थोडे म्हणजे 518 ड्रग अप्रुव्हल्स ऑलरेडी झालेले आहेत, त्यातले काही भारतामध्ये आलेले आहेत. म्हणून आपल्याला काय पाहिजे की हे जसं पेस वाढतोय नवीन नवीन ड्रग येण्याचा, थोरो अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री ऑफ द डिझीज, त्याचं पॅथोजेनेसिस आणि टार्गेटेड ट्रीटमेंट्स, म्हणजे एखाद्या पेशंटला माहिती पाहिजे की हे सगळे इंडिकेशन्स माझ्या क्षेत्रातले आहेत की हे पेशंट्स मी बघते, तर मला आहे की नाही ट्रीटमेंट नसेल तर माझं पुढे काय आहे.
किंवा प्री मॅरिटल जेनेटिक काउन्सिलिंग, म्हणजे काही जोड मारी करणारे कपल्स पण माझ्याकडे येतात की दोन समजा डेफनेस आहे, दोघांना आंधळेपण आहे, मग हे जेनेटिक आहे का, मग आम्हाला होणारं मूल पण आम्हाला नॉर्मल पाहिजे असेल. कारण आपल्याला एक माहिती असेल की खूपच सिव्हिअर आजार असलेली माणसं आपण मेंटली नॉर्मल जरी म्हणली तर शक्यतो दे आर नॉट ऍक्सेप्टेड बाय नॉर्मल पीपल. मग ते परत दे टेंड टू मॅरी इन दोज अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. मग तेव्हा ते म्हणतात की पण मग आम्ही तर सफर केलं, मग आम्हाला नॉर्मल बाळ पाहिजे. तर अशी प्री मॅरिटल जेनेटिक काउन्सिलिंगला पण माझ्याकडे कपल्स येतात. मग प्री कन्सेप्शनल, मग त्यांचं प्रेग्नन्सीमध्ये टेस्टिंग आम्ही करू शकतो. आणि शिवाय पहिलं बाळ अफेक्टेड असेल म्हणजे प्रिव्हियस डायग्नोज केस असेल, एखादं बाळ लवकर जेनेटिक आजाराने मरण पावलं असेल तर त्याला पुढच्या प्रेग्नन्सीत होऊ नये म्हणून काय, ऑटिझम आहे, बर्थ डिफेक्ट्स आहे. आणि या सगळ्या जसं की थॅलेसिमिया तर सगळ्यांना माहिती आहे कॉमन आजार आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफीज, न्यूरोपॅथीज, कार्डिओमायोपॅथीज, ते या सगळ्या आजारांमध्ये आता आपण जेनेटिक टेस्टिंग करतो. काही ठिकाणी आपण डिरेक्टच जेनेटिक टेस्टिंग पाठवतो. मसल बायोप्सी, लिव्हर बायोप्सीची तर खूपच आता गरज लहान मुलांमध्ये विशेषतः मोठ्या माणसांमध्ये पण फार कमी पडायला लागली. लहान मुलांच्या जे लिव्हर ट्रान्सप्लांट तुम्ही ऐकता, मी अपोलो हॉस्पिटलमध्ये आहे तर रिसेंटली जवळजवळ आता बरेच ट्रान्सप्लांट झालेत अपोलो हॉस्पिटलचे, तर बऱ्याच लहान मुलांच्या तर लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये मोर दॅन 95% जेनेटिक डायग्नोसिस, लिव्हर बायोप्सी कमी पेशंटमध्ये लागते. म्हणजे इतकं डिरेक्ट आता जेनेटिक्सचं ऍप्लिकेशन यायला लागलंय. ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, पॅटर्निटी टेस्टिंग हे थोडं क्रिमिनल ऍप्लिकेशन झालं कारण आता IVF आणि हा थोडा म्हणून मी ते नैतिकता म्हणले की रिलेशनशिप्स आणि त्याच्यामध्ये मग ट्रेसिंग ऑफ ओरिजिन ऑफ दॅट चाइल्ड अशा आमच्याकडे जे येतात क्वेरीज ते मॅजिस्ट्रेट थ्रू पॅटर्निटी टेस्टिंगला पाठवले जातात. म्हणजे कॅन्सर जेनेटिक्स तर खूपच वाढलंय. तर लहान मूल जन्माला आल्यानंतर पण काही आजार असे असतात जे की पहिल्या आधी बाळं पण तशी त्या फॅमिलीत नसतील, आधी तशा प्रेग्नन्सीज पण नसतील, पण सडनली या बाळाला आजार झाला, जसं थॅलेसिमिया, 2 आई वडील कॅरियर्स आहेत आणि थॅलेसिमिया. तर आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंगने साधारण 50-60च्या वरती आजार आता बघू शकतो. बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये सगळ्या बाळांचं हे केलं जातं जेणेकरून ते आजार लवकर पिकअप होऊन ट्रीटमेंट लवकर मिळेल. त्याला आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग म्हणतो आणि त्याच्याने आपण नॉर्मल दिसणारी बाळं पण लवकर पिकअप करू शकतो. हे मेडिकल जेनेटिक्समध्ये प्रत्येक स्पेशालिटीमध्ये आता जेनेटिक्स लागतं. अगदी इन्फेक्शनमध्ये पण, जसं कोविड जिनोमिक्स आहे, नेफ्रोलॉजी पण, एंडोक्रिनॉलॉजी पण, फार्माकोजिनोमिक्स मी आत्ताच सांगितलं. इव्हन कार्डिओलॉजीमध्ये पण आता तुम्ही खूप ऐकलं असाल, खूप लवकर हार्ट डिसीज होतो, खूप लवकर मृत्यू पण हार्ट डिसीजने होतात. मग त्याच्यामध्ये काही जेनेटिक फॅक्टर्स आहेत का, तो पण आम्ही आता तपास करतो. त्याच्यामध्ये मग कशी औषधं दिली जातील. मोनोजेनिक सिंड्रोमिक ओबेसिटी, खूप प्रयत्न करून पण ओबेसिटी कमी होत नाहीये. किंवा मग कधी असं वाटतं की अरे जाऊ दे ना, कशाला एवढं सगळं करून पण काय एन्जॉय करायला. मग याच्यामध्ये असे काही फॅक्टर्स आहेत की जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर मोनोजेनिक आणि सिंड्रोमिक ओबेसिटी पण असतात. पॉलिजेनिक आता त्याच्यामध्ये औषध यायला लागले आणि सिव्हिअर ड्रग रिएक्शन. आणि दुसरी एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे एपिजेनेटिक्स, म्हणजे उदाहरणार्थ डायबिटीज किंवा हार्ट डिसीज जे आई वडिलांना आहे, आजी आजोबांना आहे आणि आमच्या फॅमिलीत आलं, पण ते सगळ्यांनाच होईल असं नाही. आम्ही काय म्हणतो डाएट कंट्रोल करा, लाईफस्टाईल करा, कदाचित नाही होणार. म्हणजे काही आजार असतात ज्याच्यामध्ये DNA मध्ये म्युटेशन नसेल तरी सुद्धा इन ऍडिशन तो जेव्हा त्याचं मिथिलेशन होतं, प्रोटीन तयार होतो, तो फोल्ड होतो, तेव्हा जर काही प्रॉब्लेम झाले आणि ते एपिजेनेटिक आजार असतात. म्हणजे मिथिलेशन, ऍसिटिलेशन, फॉस्फोरिलेशन रिॲक्शन होऊन जे प्रोटीन बाहेर पडतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, DNA नॉर्मल असेल, तर हे आजार आता कुठे स्टडी केले जातात. जसं मी सायकियाट्रिक आजार म्हटले, बिहेव्हिअरल, न्यूरो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स म्हटले, इम्युनॉलॉजिकल आणि कॅन्सर्स, इथे इपिजेनेटिक्सचं खूप ऍप्लिकेशन आहे. रिसेंटली आपण सगळीकडे ऐकलं असेल की क्रिस्पर टेक्नॉलॉजी, की जीन एडिटिंग, जीन डिफेक्टिव्ह असेल तर कट करायचा आणि त्याच्यामध्ये नवीन टाकायचा आणि तो जीन एडिटिंग करायचा आणि आजार बरा करायचा. तर ते ऑलरेडी थॅलेसिमियामध्ये, सिकल सेल अनिमियामध्ये आलेलं आहे, बाहेरच्या जगामध्ये अवेलेबल आहेत. काही याच्यामध्ये क्रिस्पर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे पेशंटसाठी. भारतातली बरी नाही पण ती आलेली आहे काही आजारांमध्ये आणि आपण होप करतोय की काही आजारांमध्ये ती आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. आता हे जिनोमिक्स झालं. जिनोमिक्स पासून जर प्रोटीन्स जे स्टडी करायचं आहे ना, त्या फील्डला आपण प्रोटिओमिक्स म्हणतो. आणि मेटाबॉलॉमिक्स म्हणजे त्याचा मेटाबॉलिझम तपासणारी ब्रांच. तर हे सगळे इन टँडम सगळे काम करत असतात आणि ते आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आजारांसाठी उपयोगी ठरणार आहेत ऍप्लिकेशन किंवा उत्तरं देण्यासाठी. बायोटेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जेनेटिक्स आजकाल खूप ऍप्लिकेशन्स आहेत. मी जस्ट या फिगरला टच करते कारण की हे सापडून वाचण्यासारखं आहे, पण ते बरंच मोठं असल्यामुळे मी घेतलं नाही. ट्रान्सजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आधी तुम्हाला माहिती आहे इन्शुलिन जे वापरायचं आहे पूर्वीचे
आणि त्याची टेक्नॉलॉजी पण खूप हार्ड होती आणि साईड इफेक्ट यायचे आणि अशी काही काही औषधं असायची. आता आपण ती रिकॉम्बिनंट औषधं इन्शुलिन वापरतो, म्हणजे आपण तो कुठल्या तरी बॅक्टेरियात वगैरे टाकतो आणि प्युअर मॉलिक्यूल करून आधी कसं ते आपल्याला पूल करायला लागायचं सॅम्पल्स कडून, मग ते इन्शुलिन प्युरिफाय करायचो आणि मग आपण वापरायचो किंवा ॲनिमल सोर्सेसपासून. आता आपण काय करतो, ते जीन टाकतो जो प्रोड्यूस करत असतो तो प्रोटीन कुठल्या तरी बॅक्टेरियामध्ये, मग त्याची कॉलनी वाढवतो आणि मग त्याच्यातनं ते जे तयार करतील इन्शुलिन ते आपण वापरतो. तर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला खूप सारे प्रोटीन्स, वॅक्सिन्स, एन्झाईम्स, ट्रीटमेंट्स मिळालेले आहेत, हॉर्मोन्स मिळालेले आहेत, अँटीबॉडीज आम्ही जे देतो ते मिळालेले आहे. तर हे सगळं ट्रान्सजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे टेक्निकच आहे. तर ह्या सगळ्या व्यवसायांमध्ये वापरलं जातं जेनेटिक्स, पण याचबरोबर आपण त्याची नैतिकता प्रत्येक क्षेत्रामध्ये समजून घेतली पाहिजे की कुठे त्याची आपण नैतिकता आणि ती वापरू, त्याचा खरोखर ज्या लोकांना उपयोग आहे त्यांनाच झाला पाहिजे. त्याचे एक्स्ट्रा क्लेम्स की मी हे देतो हे बरंच होणार तुमच्या, तर अशा क्लेम्स पासून आपण लांब राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्याचे प्रिसाइज ऍप्लिकेशन माहिती पाहिजे. तर त्याचा गैरवापर कसा होऊ शकेल, समजा व्यवसायात सुरू आहेच म्हणजे आणि अजून होत जाईल. एक तर म्हणजे खूप हाईप्स नाही तर खूप फिअर्स, म्हणजे हा जेनेटिक आजार आहे, नॉन जेनेटिक आहे. एखादं मी बियाणं वापरलं ते जेनेटिकली खूप आहे की एकदम नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे, हे जे सारखे क्लेम्स असतात ते कसे आपण पडताळून पाहणार आहोत. तर ते एक खूप हाईप असते. लेबल केलं एखाद्या पेशंटला आपण की तू जेनेटिक्स, तर तो टॅबू असतो त्या फॅमिलीवर किंवा त्यांच्या मेंटॅलिटी आणि सायकोलॉजिकल बिहेवियर. आणि मग खूप सारे आता खूप ठिकाणी स्टेम सेल थेरपीचा क्लेम खूप डॉक्टर्स खूप इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. प्रचंड पैसे घेतले जातात की स्टेम सेल घ्या आणि बरा, आणि मग खूप पेशंटला ते काही लाखो रुपये गेल्यानंतर कळतात. गेल्या 10 ते 15 वर्षापासून डॉक्टर्सनी मुंबईतल्या त्याच्याविषयी खूप लेख पण लिहिले होते टाइम्स ऑफ इंडिया आणि बाकीच्या मेजर पब्लिकेशनमध्ये की या काही आजारांमध्ये ऑटिझम असेल तुम्ही घेऊ नका. आणि मग हळूहळू बरीच जागृती झाल्यानंतर ते प्रमाण कमी झालेलं आहे, पण तरी ते पूर्ण गेलेलं नाही. आणि लोकांना हे माहीत नसतं. आता खरं म्हणजे इंटरनेट आपल्या हातामध्ये, तर तुम्हाला एखादी क्लिनिकल ट्रायल जर रजिस्टर असेल, नवीन थेरपी आली स्टेम सेल, तर ती तुम्हाला जाऊन भारत सरकारच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती तपासता येते की तो रिसर्चमध्ये आहे की ॲप्लिकेशनमध्ये आहे. जर रिसर्चमध्ये असेल आणि तुम्हाला कोणी ती ट्रीटमेंट देत असेल तर ती फ्री मिळाली पाहिजे. जर ते ऑलरेडी ॲप्लिकेशन असेल तर विकू शकतात फार्मास्युटिकल कंपनी, पण रिसर्चमध्ये आहे, पूर्ण पण नाही ते स्टडी झालेलं आणि तरी पैसे उकळून तुम्हाला ट्रीटमेंटचे क्लेम केले जातात. तर याला आम्ही हाईप असं म्हणतो. अल्टरनेटिव्ह थेरपीज वापरले जातात. वेगवेगळ्या जेनेटिक आजारांना नाही आहे ना उत्तर, मग आम्ही अमुक घेऊ का, आयुर्वेदिक घेऊ का, युनानी घेऊ का, चायनीज घेऊ का, हे घेऊ का, त्याच्याने बरं होईल का, कारण की ते आजार कधी कधी खूप सिव्हिअर असतात आणि माणसाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. ऑटिझमचं मूल सांभाळणं, लर्निंग डिझॅबिलिटी, मेंटल रिटायर्डेड पेशंट सांभाळणं, बेड रिडन पेशंट सांभाळणं, आणि कुठेतरी त्यांना वाटतं की नाही हे नाही तर हे ट्राय करू, ते नाही तर ते, आणि त्याच्या मागे पैसे पण जातात. पण त्याऐवजी जर रिहॅबिलिटेशनसाठी ते पैसे वापरले तर जास्त उपयोगी होईल. ओव्हर द काउंटर टेस्टिंग आम्ही नाही सांगतो, जेनेटिक शक्यतो डॉक्टरकडून करून घ्या. खूप साऱ्या ओव्हर द काउंटर टेस्टिंग आता अवेलेबल करतात लोक. आणि दुसरं एक फिअर्स की जेनेटिक डायग्नोसिस कॉम्प्लिकेटेड आहे, नकोच बाबा, नकोच जायला आपण, नाही तर आपलं आलं तसं. म्हणजे नॉर्मली कसं ना की हे चेकअपमध्ये पण आपण सांगतो 40 आहे तुम्ही शुगर करून घ्या. तर आधी भीती वाटते मला शुगर निघाली तर म्हणजे काय असेल तर निघेल ना, म्हणजे उलट निघाली तर आम्ही डायग्नोस करून औषध घेऊ शकतो. तर लोकांना निघाली तर म्हणूनच ते जात नाही, म्हणजे आता तुमचा आजार वाढेल. तर तसंच जेनेटिक डायग्नोसिसमध्ये आहे की निघाली तर असेल तर निघणार, नसेल तर नाही निघणार. तर जेनेटिक डायग्नोसिस खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून थांबू नका. ते कॉस्टली आहे असं जे इम्प्रेशन आहे नाही. खूप सारे ज्या मी इन्स्टिट्यूट्स लिहिले, जर आमच्याकडे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये येऊन जर नसेल परवडत तर आम्ही रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवतो फ्री बेसिसवरती. म्हणजे असं काही नाही आहे की कॉस्ट इज नॉट हिंड्रन्स फॉर जेनेटिक डायग्नोसिस, इव्हन नॉट फॉर ट्रीटमेंट. कारण आता रेअर डिसीज पॉलिसी आहे भारताची, त्याच्यातनं क्राऊड फंडिंगमधून या पेशंट्सला पैसे मिळतात. कलेक्शन ऑफ सॅम्पल आणि ट्रान्सपोर्ट पूर्वी होतं या तापमानात त्या तापमानात पॅक करा, नाही. आता एव्हरीथिंग कॅन बी कलेक्टेड फ्रॉम हाऊस ऑल्सो किंवा हॉस्पिटल, आणि एकदम सोपं ती लॅबोरेटरी कलेक्ट करून सगळं पॅक करून येते, त्यात एक्स्ट्रा पैसे पण जात नाहीत. तर हे पण सिम्पल झालेलं आहे. कन्व्हिन्सिंग पेशंट्स फॉर द पॉसिबिलिटी ऑफ जेनेटिक डायग्नोसिस ऑलरेडी आम्ही आहोत. ऑलवेज असोसिएटेड विथ मेंटल हँडिकॅप. पूर्वी वाटायचं की जेनेटिक आजार फक्त मेंटल रिटार्डेशन, तसं नाही. प्रत्येक आजार, बऱ्याच आजारांचं जेनेटिक डायग्नोसिस आता कळायला लागल्यामुळे बऱ्याच जेनेटिक आजार विदाऊट मेंटल रिटार्डेशन पण आपल्याला सापडतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिक आणि मल्टीजेनेटिक आणि मल्टीफॅक्टोरियल आपल्याला कळलं पाहिजे. जे मी म्हटलं
की मल्टीफॅक्टोरियल म्हणजे डायबेटीज किंवा हार्ट डिझीज याला खूप सारे फॅक्टर्स असतात जे जेनेटिक पण नसतात, एन्व्हायरमेंटल असतात, एपिजेनेटिक बरेच काय काय असतात. तर या दोघांच्या मधले कुठले आजार आहेत? एक जे आजार कम्प्लिटली जेनेटिक, जसं मी थॅलेसिमिया म्हणते, जीन आहे तर तो आजार होणारच, ते म्युटेशन म्हणजे कम्प्लिटली जेनेटिक. आणि कॉम्प्लेक्स डिसीजेस म्हणजे ओबेसिटी, थायरॉइड रिलेटेड, ऑटोइम्युन, तर ते कॉम्प्लेक्स असतात ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा भाग थोडा असू शकतो, थोडा जेनेटिक असू शकतो. तर त्याचा किती भाग आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्याची ट्रीटमेंट काय आहे. म्हणजे थॅलेसिमियामध्ये आपल्याला माहिती जेनेटिक आहे, तो आयुष्यभर राहणार, तो आपण नाही बरा करू शकत. तर हे पहिल्यांदा जेनेटिक आजार आपल्याला, आता त्याला बरा करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट आलेली आहे. काही देशांमध्ये क्रिस्पर टेक्नॉलॉजी आली की ज्याच्याने पूर्ण तो बरा होऊ शकतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट सगळीकडे अवेलेबल आहे, थॅलेसिमियासारखं बाकीच्या आजारांमध्ये पण, आणि भारत सरकारची पण मदत मिळते. म्हणजे काही आजार पूर्ण बरे होऊ शकतात हे पण पेशंटला कळलं पाहिजे. काही आजार जे बरे होतच नाहीत त्याच्यामध्ये पेशंटला पुढे काय होणार ते कळलं पाहिजे, आणि पुढच्या प्रेग्नन्सी डिटेक्ट होऊ शकतात हे कळलं पाहिजे. तर हे समजण्यासाठी, हा सगळा स्पेक्ट्रम समजण्यासाठी सुद्धा जेनेटिक समजणं गरजेचं आहे. इथिकल इश्यूज म्हणजे काय, तर जे मी म्हटलं की इंट्रोडक्शन ऑफ टॉक्सिन और ट्युमर फॉर्मिंग जीन्स इनटू द बॅक्टेरिया, म्हणजे अगदी इथिकली साऊंड जो रिसर्च असेल तो तुम्हाला इन्शुलिन देणार. पण त्याचबरोबर जे आपण आता म्हणतो ना की जेनेटिक टेक्नॉलॉजी एडिटिंगचं फिअर काय वाटतं, जसं एआयचं आपल्याला फिअर वाटतंय की त्याचं काहीतरी वेगळाच ऍप्लिकेशन होऊन त्याचं काहीतरी झालं तर, तसं हे पण असे फिअर्स आहेत की वेगळेच जीन काहीतरी कॉम्बिनेशन होऊन ट्युमर फॉर्मिंग तयार झाले तर, जीन्स टॉक्सिन्स त्याच्यातनं तयार झाले तर, बायोलॉजिकल वॉरफेअरसाठी ते वापरलं तर, किंवा ह्युमन बिईंग्स लॅबोरेटरी प्रोजेक्ट म्हणून वापरलं तर. म्हणून मी म्हटलं की ते आपल्याला माहिती पाहिजे की रिसर्च बेसिसवरती तुम्हाला थेरपी देतात की पेशंटचा डेटा कलेक्ट करून तो त्यांना रिसर्च म्हणून स्वतःच्या रिसर्चसाठी वापरायचा. म्हणजे यू शुड नॉट यूज पेशंट्स अननोइंगली फॉर दॅट रिसर्च अंडर द नेम ऑफ द ट्रीटमेंट. आम्ही ट्रीटमेंट देतो असं म्हणायचं, 40% बरा होईल, 50% बरा होईल, प्रत्यक्षात त्या डेटाचा उपयोग त्यांना त्यांच्या रिसर्चसाठी करायचा आहे का, तर हे, आणि कन्सेंट वगैरे ते घेऊन टाकतात पण पैसे पण घेतात. तर ही सगळी सामान्य माणसांना कळायला पाहिजे, कारण अशा खूप थेरपीज आता येत चाललेल्या आहेत. इन्सर्शन ऑफ न्यू टॉक्सिन्स, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स, आता ह्या थेरपीज आहेत ते पण हे सामान्य माणसांना याचे फक्त धोके जरी कळले, म्हणजे काय होऊ शकतात सोप्या शब्दात, तरी ते त्या अथॉरिटीकडे जाऊन समजून घेऊ शकतील. बायोथिक्स, बायोसेफ्टी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स करणारा डेटा लॉ येतोय. आपण जेव्हा एखादा जीन सिक्वेन्सिंग करतो तेव्हा सगळा डेटा आपला गेलेला असतो लॅबोरेटरीकडे, आणि तो फॉर लाईफ तो डेटा आपला असतो. तर त्या डेटाचा कुठे उपयोग होईल का, त्या डेटाचा आपल्याला अननोइंगली कोणी शेअरिंग करेल का, कारण तो व्हेरी पर्सनल डेटा, डीएनए तर एकदम पर्सनल डेटा आहे. तर याच्यासाठी बायोएथिक्स आणि हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तर हा मेसेज आपण कॉमन लोकांना कसा देणार, म्हणूनच खरं माझं हे अप्रोच होण्याचं मराठी विज्ञान परिषदेच्या लोकांसाठी, की हे कॉमन माणसांना एवढं अवघड कसं समजून घेता येईल, त्याच्यामध्ये काय काय कुठल्या लोकांना मध्ये घेता येईल, भाषा कुठली वापरावी लागेल, आणि सामान्य व्यक्तीच्या प्रबोधनाची का गरज आहे. जे की म्हणलं की खूप साऱ्या थेरपीज आता येणार आहेत, येत आहेत. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स चिल्ड्रनमध्ये वाढताना आपल्याला दिसत आहेत. सायकियाट्रिक आपण म्हणतो, लॉंगेविटीमुळे अल्झायमर्स किंवा असे आजार आहेत जिथे नवीन औषधं येत आहेत, आणि मग त्याचं आपल्याला कळलं पाहिजे कुठल्या कंपनीचं औषध आम्हाला जे मिळतंय त्याचं औषध ते बरोबर आम्हाला फायदा करणार आहे की नाही करणार आहे. कारण की अल्झायमर तुम्ही म्हणा 80 वर्षाच्या माणसाचा जर लाईफस्पॅन कमी असेल आणि त्या औषधाचा इफेक्ट होणार नसेल, पण कोणीतरी तुम्हाला घेऊन टाकलं तर त्याचा उपयोग नाही होणार. तर या सगळ्या गोष्टी कशा समजणार, तर याच्यासाठी याचा अवेअरनेस होण्याची गरज आहे. ऑटिझम तर खूप वेगाने आपल्याला आपल्या याच्यामध्ये पेशंट सापडताना आजकाल दिसतात. ते सगळ्याच पेशंटमध्ये जेनेटिक असतंच असं नाही. ती लिंक सापडवायला आपल्याला मदत झाली पाहिजे, कारण तो चाइल्ड पझल्ड म्हणून आमच्याकडे येतो आणि त्यातला जेनेटिक कुठला नॉन जेनेटिक कुठला हे आम्हाला शोधायला लागतो. तर जे मी आता आधी पण सांगितलं की असे वेगविविध ऑटिझममध्ये 40% जास्तीत जास्त, आम्ही त्याच्यापेक्षाच कमी लोकांना जेनेटिक असतो. बाकीचे तर अननोन आहेत, जेनेटिक नाही आहेत. आणि मग त्यावेळेला गिल्टी फिलिंग पण पेरेंट्सना खूप असतं की आमच्यामध्ये आहे म्हणून असं झालं का, जीन्स आमच्यामुळे झालं का. तर असे खूप जेनेटिक काउन्सिलिंग ऑप्शन्स पण असतात. आणि ग्रोईंग थेरप्युटिक ऑप्शन्स म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट्स आता काही आजारांमध्ये आले आहेत. मेटाबॉलिक डिझिजेस तर मॅनेज होतात, ट्रीट होतात. बोन मॅरो, लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांट्स अवेलेबल आहेत बऱ्याच डिसऑर्डर्समध्ये. कॉम्प्लिकेशन लवकर मॅनेज केले तर लाईफ क्वालिटी चांगली राहू शकते बऱ्याच पेशंट्सची. आणि हे सगळे थेरपीज जे मी म्हटलं, करेक्शन, एडिटिंग, इंट्रोडक्शन, जे आत्ता आपण
कोविडमध्ये जे फायझरने जे अमेरिकेमध्ये वॅक्सिन आणलं त्याची जी ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजी होती, मग हे जे आता ती जर आपल्याकडे भारतात आली असती तर याच्यावरती लगेच सोशल मीडियावरती सुरू झालं असतं की हे काय आहे आणि ॲडिनो व्हायरस. मग जेव्हा हे आपल्याला समजतं आणि येत्या काळात अशी बरीच वॅक्सिन येणार आहेत जी जीन बेस्ड असते, तर आपल्याला निदान या अशा आकृत्या म्हणा, त्याचं छोटं ॲप्लिकेशन म्हणा जर माहिती असेल तर ते सामान्य माणसांना देण्याची प्रोसेस जास्त सुलभ होऊ शकेल आणि त्याच्यातनं जास्त चांगलं त्यांना समजू शकेल. पेशंट म्हणलो आपण तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप जास्त मोठा सपोर्ट लागतो, फॅमिलीचा, कम्युनिटी सपोर्ट फॉर अवेअरनेस, आणि त्या थेरपी इथे स्वस्तात मिळण्यासाठी खूप जास्त आम्हाला सपोर्टची गरज आहे, अवेअरनेसची गरज आहे, डिटेक्शनची गरज आहे. जेवढं अवेअरनेस होईल तेवढा दबाव वाढेल आणि त्या थेरपीज येतील आणि कमी पैशामध्ये, आणि फॅमिली स्क्रीन दुसऱ्यांना होऊ नये म्हणून. आणि जेनेटिक काउन्सिलिंग मग हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये टच करतो आस्पेक्ट की कसं ते होतं, आकृत्या दाखवून, पेशंटला समजून सांगून, ऑटोसोमल डॉमिनंट म्हणजे काय, रिसेसिव्ह म्हणजे काय, जीन तुमच्यामध्ये आहे पण दुसऱ्या माणसाला सिव्हिअर का झाला, तुम्हाला का नाही झाला. तर हे सगळे आस्पेक्ट्स आपण जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये टच करतो. तर या ज्या गॅप्स आहेत त्या भरण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या थ्रू आपल्याला काही करता आलं की अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट करिक्युलममध्ये आपण हे पॅरलली जोपर्यंत पूर्ण जात नाही तोपर्यंत कसे मॉड्यूल्स करू शकतो. मेडिकल एज्युकेशनमध्ये ज्यांना जायचं आहे किंवा जे आहेत नीटच्या आधी देणारे, तर त्यांना आपण ते मेडिकल एज्युकेशन आणि ॲप्लिकेशन टू कम्युनिटी फॉर डिझिजेस, कोलॅबरेशन कोणाबरोबर आपण कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्व असतात, वेगवेगळ्या लर्निंग डिझॅबिलिटी बरोबर काम करणाऱ्या संस्था आहेत, ऑटिझम बरोबर काम करणाऱ्या संस्था आहेत, वृद्धांसाठी काम करणाऱ्या कॅन्सर्समध्ये संस्था आहेत. मग तिथे कोलॅबरेट करून आपण काही अवेअरनेस करू शकतो का. एक नंतर हे तर मी सांगितलंच की सोशल इकॉनॉमिक अवेअरनेस बर्डन खूप आहे, पेशंट अवेअरनेस, पेशंट एज्युकेशनची गरज आहे. जसं कम्युनिटीमध्ये जाईल ते आपोआप पेशंटपर्यंत पोहोचतच जाईल. आणि परसिव्ड बॅरियर्स म्हणजे लॅक ऑफ नॉलेज आणि कॉन्फिडन्स, ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, रिलायबल इन्फॉर्मेशन, प्रत्येकाचा रोल. तर हे मी थोडंसं माझ्या फेसबुकवरती छोटं टाकायला लागले, जास्त मी अजून टाकलेलं नाही आहे. थोडंसं सिम्पल मराठी आहे ते तुम्ही आपण जर एखादी मॉड्यूल तयार केली तर मी टाकीन की जे मी मराठीमध्ये प्लस इंग्लिश असं टाकायला लागले आहे. आणि सांगायचा उद्देशच आहे की आमच्या पेशंटच्यासाठी तर आम्हाला प्रेग्नन्सीपासून ते बाळ झाल्यानंतर फॅमिली आणि एक्सटेंडेड कम्युनिटी फॅमिली मेंबर्सपर्यंत जायला लागतं. ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशनसाठी आम्हाला सपोर्ट लागतो. तर इथे पण मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आपल्याला काही मॉड्यूल करता येईल का नंतर. आणि शिक्षणासाठी म्हणजे जे मी म्हटलं की ट्रेनिंग टू जे आपण ॲप्लिकेशन सांगितलं स्टुडंट्स कॉलेजमधली, आणि त्यांना ट्रेन करून आपण शाळेतल्या मुलांना याच्यातलं काय काय देऊ शकतो, म्हणजे एज्युकेशन प्लस व्यावसायिक संधी त्यांना कुठल्या सांगू शकतो, जेणेकरून आपण एक चांगला फोर्स मुलांमधनं तयार करू. की आता समजा तुम्ही MSc BScच्या मुलांना शिकवून जे तुम्ही मॉडेल्स करता, म्हणजे काकांनी पण मला सांगितलं, आणि ते जर आपण मोठ्या प्रमाणात शाळांच्या पॅरलल तुमच्या प्रोजेक्ट्समधून नेलं तर आपल्याला होणारी. आणि आता कसं झालं ना की सोशल मीडिया त्या ॲप्लिकेशन प्रमाणे मुलं शिकली की ते आपल्या आईवडिलांना सांगतातच, म्हणजे ती एक अवेअरनेस होईल. आणि दुसरा त्याचा फायदा आमच्या पेशंटच्या दृष्टिकोनातून पण असं होईल की जेव्हा एखादं ऑटिस्टिक हायपर ॲक्टिव्ह मूल, जेव्हा मुलांमध्ये ही जागृती होईल तेव्हा हे टॅबू कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत आम्हाला मुलंच करतात. म्हणजे माझी मुलं आहेत पोद्दार स्कूलमध्ये, तिथे कोटा आहे स्पेशल स्टुडंट, स्पेशल मुलांसाठी ते घेतात काही मुलं. तर मग पूर्वी जसं की हे मुलं असेल ते मुलं असेल टॅबू असं करायचं ना, पण आता ह्या मुलांबरोबर ती मुलं शिकतात तर त्यांना ती त्यांच्या दृष्टीने सगळी नॉर्मल त्यांच्यासारखीच असतात. ते इतकी त्यांना जुळून घेतात की ते त्यांच्या आईवडिलांना शिकवतात, अरे नाही हा काय झाला असा असला म्हणून, अरे आमच्या बरोबर आहे, ते त्यांच्याबरोबर त्यांना मदत करतात. म्हणजे जेवढं आपण ते शाळेच्या लेवलवर जाऊन नेऊ त्याच्यातनं घडणारी जी कम्युनिटी असेल ती अशी, कारण जेनेटिक डायग्नोसिस जसं येत जाईल तसं खूप लोकांना ती टॅबूची भीती वाटू शकते. आपल्याला तो म्युटेशन डोमेनमध्ये आहे हा अभ्यास, आणि हा जर आपण सायंटिफिकली माणसांपर्यंत पोहोचवला तर माणसं एका विशिष्ट सेम लेवलवरती DNAच्या आणि जेनेटिक्सचे विचार करायला लागतील रादर दॅन कम्युनिटीज, रिलिजन्स अँड दिस. सो वेन यू सी एव्हरीबडी टीच फ्रॉम अ सायंटिफिक ॲप्टिट्यूड, आपण सगळ्यांना एका लेवलला आणतो आणि त्याच्यामुळे सगळे त्या एका चांगल्या पर्स्पेक्टिव्हने त्या प्रश्नाकडे बघायला लागतात आणि त्याच नरेटिव्हमध्ये नाही गुंतत. त्यामुळे एक मोठा कम्युनिटी फोर्स मला असं वाटतं सायंटिफिक ॲप्टिट्यूडचा निर्माण होण्याची गरज आहे. कारण जेनेटिक्स तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजीत पण उपयोगी पडेल, पॉप्युलेशन जिनॉमिक्समध्ये उपयोगी पडेल आणि मेडिकल सायन्सेसमध्ये अशा खूप ॲप्लिकेशन्स येत्या काळात येणार आहेत.
आणि तिथे हा ॲप्टिट्यूड डेव्हलप होण्यासाठी पण आपल्याला जेनेटिक्स मदत करू शकतं. जिथे आपण जे मी म्हणलं की 99% DNA सेम आहे हे जर सगळ्या मुलांना माहिती असेल आणि कळलं तर ती सगळ्यांकडे सारख्याच नजरेने बघतील की आम्ही सगळे सेम आहोत. बट जस्ट बिकॉज ऑफ द व्हेरिएशन्स वी आर बिहेविंग डिफरंटली. व्हॉट एव्हर बाकीचे जे आमचे साचे बनवलेले आहेत ते फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड गव्हर्नन्स पर्पज, नथिंग मोर दॅन दॅट. अदरवाईज वी आर सेम इंडिव्हिज्युअल्स अँड ह्युमन्स. हा मेसेज मला असं वाटतं सगळ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगत असते की 0.1% व्हेरिएशनसाठी कोणी कमी आणि खाली नाही. आणि ते व्हेरिएशन्स कोणाही टर्ममध्ये कधी आजार करू शकतात. म्हणजे पेशंट जेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येऊन आम्हाला विचारत असतात माझं मुलं असं का, तर मी त्यांना हे सांगते की तुमचं मुलं आत्ता 3 वर्षाचं असताना अफेक्ट झालं, पण कॅन्सर जेनेटिक जे असतात ते समजा 40शीत झाले तर काही जेनेटिक आजार खूप लवकर होतात, त्या मुलाला तुम्हाला सांभाळायला लागतं काही वर्ष. काही जेनेटिक आजार खूप मोठेपणी होतात, त्या पण माणसाला तुम्हाला सांभाळायलाच लागतं ना. मोठेपणामध्ये आपण टाकून देत नाही कुठल्या माणसाला. तर म्हणून तुम्ही असा टॅबू म्हणू नका की आम्हालाच असं मूल का झालं. तर असं काही नाही आहे. जेनेटिक्स जीन आमच्या याच्यामध्ये आहे स्टॅटिस्टिक्समध्ये की प्रत्येक माणसामध्ये 7 प्रकारचे म्युटेशन्स जीन्समध्ये असतात. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये म्युटेशन आहे. कुणाचं कुठल्या स्वरूपात आजार निघेल, कुणाचं कुठल्या स्वरूपात निघेल, कुठल्या वयात निघेल माहीत नाही. त्यामुळे कोणीही टॅबू होऊ नये की आमच्यामुळे म्युटेशन आणि आम्ही पुढच्या जनरेशनला दिलं का. तुम्ही पण तर वरूनच कॅरी करून आहात, त्यामुळे या जस्ट कॅरियर, तुमचा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये. अशा सगळे सिम्प्लिफाय करून जर आपण मेसेज दिले तर मला असं वाटतं हा सायंटिफिक ॲप्टिट्यूड लोकांमध्ये त्या दृष्टीने पण मदत करेल. याच्यासाठी पण माझा खूप आग्रह राहील की अशा सायंटिफिक कम्युनिटीने बरोबर यावं आणि एका मॉड्यूल थ्रू आपण काम करू शकतो सुरुवातीला आणि तो हळूहळू मेसेज पसरेल. थँक्यू, धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल काकांची आणि या दोघींना मी आणलं. सुवर्ण माझ्यावर आधीपासून आहे, सौम्या नवीनच जॉईन झाली. पण मला मी त्यांना पण आज सकाळीच सांगितलं मी माझं क्लिनिक शिफ्ट करते आता नवीन जागी आणि मी त्यांना म्हणत होते तुम्ही माझ्याबरोबर का चला. तर म्हणलं आता उद्या वगैरे जर मला बोलायची तर कधी असतं की अरे डॉक्टर बोलतीये बापरे यांना जास्त माहिती आहे असं नाही वाटलं पाहिजे. म्हणजे जिथे मी म्हणते ना जेनेटिक सिमिलर तुम्हाला पण कळलं तर तुम्ही पण उद्या आजूबाजूच्या लोकांना एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही माझ्यावर या आणि मी जे सांगते ते तुमच्या आजूबाजूच्यांना सांगायला लागलं पाहिजे तुम्ही. म्हणजे मग कोणाला कमी जास्त नॉलेज आता सचिवड्या उरलंच नाही. म्हणजे एखाद्या गोष्टी जास्त माहिती असेल तर मला थोडं उशिरा कळतं, याच्यापेक्षा जास्त काही फरक उरलेला नाही. त्यामुळे मी त्या दोघींना आणलं तर अशा त्यांच्यासारखेच अनेक लोकांनी ट्रेन व्हावं असं मला वाटतं. म्हणून पण हा माझा प्रयत्न होता. थँक्यू. म्हणजे मूळ ध्येय काय डिग्री? मी MBBS नंतर पीडियाट्रिक्स केलं. MBBS असून BJ मेडिकल कॉलेज, KEM इथलं मुंबई PS मेडिकल मध्ये पीडियाट्रिक्स. त्याच्यानंतर एक डिप्लोमा आमच्या वेळेला जेनेटिक्सचा करिक्युलमच नव्हता. म्हणजे 2005 साली मी पीडियाट्रिक्स झाले. नंतर प्रॅक्टिस पण नवी मुंबईत करायला लागले आणि त्याच्यानंतर जेनेटिक्स म्हणजे 2-3 मला असं वाटत होतं आपण शिकावं. एक कॅन्सर होतं तेव्हा स्पेशलिटी. माझा डिप्लोमा झालाय पीडियाट्रिक मध्ये आणि फेलोशिप पण मुलं आणि ते सगळ्यांनंतर मला ती एक डिप्लोमा सुरू केला होता लॅबोरेटरी ओरिएंटेड. तो मी कोर्स केला पण मग तो ॲक्रेडिटेड नव्हते कोर्सेस आणि डायरेक्ट DM वगैरे लखनौला होतं. तर लहान मुलं असल्यानंतर मग माझ्या एक मॅडमनी सांगितलं की फेलोशिप KEM मध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स MBA सुरू झाली होती आणि तिथे काही लोकांनी एकदम इंटरेस्ट घेऊन माझ्या BJ मेडिकलच्या तुम्हाला फडके मॅडम माहिती आहे ज्या DNR मध्ये होत्या, मृदुला फडके, त्यांना खूपच पेडियाट्रिक जेनेटिक्समध्ये इंटरेस्ट होतं. मग त्या MBHS मध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबरच्या लोकांनी जेनेटिक्स आणलं पाहिजे मेडिकल करिक्युलममध्ये. आपण खूपच मागे होत म्हणजे मेडिकलच मागे तर बाकी लोकांमध्ये कधी पोहोचणार. म्हणून त्यांनी 10 वर्षापूर्वी तो 2010ला मी पहिलीच फेलोशिप घेतली आणि ते बाहेर पडल्यानंतर मला पण असं वाटलं होतं की हे कसं काय ऍप्लिकेशन कोणालाच माहिती नाही. पेशंट तरी येतील का म्हणजे येतं जाऊ दे आत्ता मी करायला लागले पण कोणासाठी पण आता चालेल का पीडियाट्रिक प्रॅक्टिस बंद करून. पण एक ऍप्लिकेशन आणि छोटे छोटे पेशंट बघायला लागल्यानंतर मला पण ते लक्षात आलं. तर आणि आता तर मग मी लॅबोरेटरीवर असोसिएटेड आहे अपोलो जिनॉमिक्समध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीज आम्ही ते डेव्हलप करतोय. तर अपोलो हॉस्पिटल्सने त्यांची 75 हॉस्पिटल्स आहेत त्यातल्या 8 हॉस्पिटल्समध्ये अपोलो जिनॉमिक इन्स्टिट्यूट आता स्थापन झालेलं आहे. नेक्स्ट आता इनोव्हेशन आमचं अहमदाबादमध्ये म्हणजे दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि अहमदाबाद नेक्स्ट इनॉव्हेशन. आणि तुम्ही बघा हे गरजच का वाटते कारण की खूप सारं मेडिसिनमध्ये ऍप्लिकेशन आहे जिनॉमिक्सचं. तुम्हाला हे बंद केलंय ना? एक तुम्हाला ओव्हर द काउंटर मी तिथे का सांगितलं कारण प्रेडिक्शन ऑफ द रिस्क हेल्थ चेकअपमध्ये आता खूप कंपन्यांनी घातलंय ते की हा सगळा डेटा जो जनरेट झाला ना रिसर्चमध्ये तो वापरून त्यांनी अशी मॉड्यूल्स तयार केली की तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे का, तुम्हाला हार्ट डिसीज होण्याची शक्यता आहे का. तर
तर ते पॉलिजेनिक रिस्कवर असतात. तर त्यांनी ते रिसर्च डेव्हलप करून काही कंपन्यांनी डायरेक्ट हेल्थ चेकअपमध्ये ते टाकलेलं आहे. आणि असे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे काही यायला लागल्यानंतर मी म्हटलं अरे हे सायंटिफिक नाही आहे. म्हणजे पॉलिजेनिक रिस्कवर कॅल्क्युलेट करण्याची वेगळी पद्धत असते, त्याच्या टिपिकल मेडिकल लॅबोरेटरीज आहेत. आणि हे का तर इथे गोंधळ मोठा आहे. म्हणजे हे तर पत्रिका बघितल्यासारखं झालं ना, मला होईल का कॅन्सर, याला काही अर्थ नाही आहे. कारण की तो कॅन्सर जरी झाला नाही, म्हणजे समजा तिशीत एखाद्या माणसाने तो रिपोर्ट केला आणि तो माझ्याकडे रिपोर्ट घेऊन आला, रे मॅडम हे माझ्या हेल्थ चेकअपमध्ये सापडले आणि कॅन्सर होईल का, तर मी म्हणे होऊ शकेल. पण त्याच्यात उपयोग काय होईल? तो जर आजार 80 मध्ये होणार असेल समजा, पण त्या माणसाचा लाईफ स्पॅन 70 मध्ये असेल, त्या रिपोर्टचा उपयोग काय? शिवाय ज्याला कॅन्सर होणारच नाहीये 70 पर्यंत, उशिरा होणार आहे, तर तो हायपरटेन्शननेच जाईल ना आधी. म्हणजे रिपोर्टने तुम्हाला दुसरा आजार होईल. तर अशा शक्यता आहे. मी याच्यात लिहिलं नाही कारण की ते खूपच मोठं झालं असतं. तर असे खूप पत्रिकेचा जो गेल्या वेळेचा आमच्या नरेंद्र जोशींचा जो लेख आहे, त्या पत्रिकेचा आला होता जिनोम पत्रिका नाही मराठी परिषद पत्रिका. अच्छा, नाही ते जिनोम पत्रिका म्हणून खूप आले. तसं मग त्याच्यामधलं आपण आता सायंटिफिक म्हणून मी म्हणते की सुडो सायन्स हे आपल्या पण क्षेत्रात असतंच. आपल्याला माहिती आहे मेडिसिन मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सुडो सायन्स जेव्हा यायला लागतं त्याच्या वेगामुळे, तर आपल्याला ही अवेअरनेसची खूप गरज पडणार आहे. म्हणजे ज्या वेगाने लॅबोरेटरीज येत आहेत भारतामध्ये, ऍप्लिकेशन आमच्यासारखे हॉस्पिटल्स डिपार्टमेंट्स घेत आहेत. मुळात 2-3 वर्षापूर्वी म्हणजे 10-12 वर्षापूर्वीच सरकारने पण असे प्रयत्न सुरू केले की या लॅबोरेटरीज लोकल जायला पाहिजेत भारतामध्ये. आणि आता ते वेगवेगळ्या ठिकाणी युनिट्स पण सुरू करायचं चाललंय थॅलेसेमिया वगैरे आजारांसाठी. तर असे सगळे ऍप्लिकेशन जेव्हा सामान्य माणसांपर्यंत यायला लागतील तेव्हा डॉक्टरच्या कॉन्फरन्समध्ये तर आम्ही सांगतो की तुमच्या टेबलवरती रिपोर्ट आला आणि पेशंटला तुमच्यापेक्षा जास्त माहिती असेल, पेशंट सर्च करून येणार. आणि जेनेटिक आजारांच्या बाबतीत जगभरात असं झालेलं आहे की पेशंटला तो इतका रेअर आजार असल्यामुळे एक निळू दामलेंचं पुस्तक आहे. निळू दामले लिहितात ना बरंच विज्ञानावरती, तर त्यांचं एक पुस्तक आहे की काही वर्षापूर्वी अमेरिकेत गेले. मला तर माहित नाही, मी एका माझ्या मैत्रिणीला ते पाठ दिलं पण त्याचं नाव आठवत नाही मला. माझा मोबाईल देऊ तर त्या याच्यामध्ये ती कथा अशी आहे, कथा म्हणजे ती ट्रू इन्सिडन्स, की अमेरिकेमध्ये गेले असताना तिथे ते लॉज खूप स्ट्रिक्ट आहे ना मुलांना सांभाळण्याचे, चाइल्ड प्रोटेक्शन आणि चाइल्ड राईट्स. तर एका आईने काहीतरी ते